नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी मोफत रिक्षाने सोडण्यास नकार दिल्याच्या रागातून रिक्षा चालकावर गुप्तीने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कदमवाडीतील साळुंखे कॉलनी इथं घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार कदमवाडीतील साळुंखे कॉलनीत राहणाऱ्या 57 वर्षीय रिक्षाचालक रवींद्र सखाराम बावणे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता रिक्षाचालक रवींद्र बावणे यांच्या घरासमोर कदमवाडीत राहणारा स्वप्नील आबाजी आळुळकर, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे, अजय राजू येडगे, लक्ष्मण रामचंद्र बावडणे हे सर्वजण रिक्षाचालक रवींद्र बावणे यांच्याकडे गांधीनगरातील ओंकार बारमध्ये रिक्षाने मोफत सोडा असे सांगत होते. यावेळी बावणे आणि मोफत सोडण्यास नकार दिल्यानंतर तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी देत फिर्यादीच्या पोटावर व उजव्या हातावर गुप्तीने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा तेजस रवींद्र बावणे याच्यावर कुऱ्हाडीने पाठीवर वार करून बांबूने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी रवींद्र बावणे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याने फिर्याद दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड अधिक तपास करत आहेत.